महापालिका आणि झेडपी निवडणुकीचा प्रचार संपत आला असला तरी भाजप शिवसेनेतील सुंदोपसुंदी सुरूच आहे। प्रचार थांबलेला असतानाही मुख्यमंत्री खिशाला कमळाचं चिन्ह लावून मुलाखती देत असल्याने आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय। या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्री सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत असून सरकारी निवासात मुलाखतींचा धडाका लावल्याचाही आरोप त्यांनी केला आहे। यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी मुलाखती देण्याचा जो धडाका लावलेला आहे 24 तास आपल्या छातीवर कमळाचं चिन्ह लावून जो प्रचार त्यांनी चालवलाय हा किंवा मतदारांवर दबाव आणि प्रभाव टाकण्याचं जे त्यांनी आज सकाळपासून 24 तास जे कार्य सुरू केलेलं आहे तो निवडणूक आचारसंहितेचा सरळ भंग आहे। शिवसेनेतर्फे शिवसेनेचे सचिव खासदार श्री अनिल देसाई यांनी राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे रजिस्टर तक्रार दाखल केली आहे आणि मुख्यमंत्र्यांवर कारवाईची मागणी केलेली आहे। राज्यातल्या 10 महापालिका आणि 11 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाला अवघे काही तास उरलेले आहेत आणि अशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतर मंत्रिमंडळात बदलाचे स्पष्ट संकेत दिलेत। आज झी 24 तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांना दिलेल्या रोखठोक मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी आपलं मत दिलखुलासपणे व्यक्त केलं। पक्ष संघटना मजबूत आहे पण मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतात असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। निवडणुकीनंतर भाजपच नंबर 1 चा पक्ष ठरेल असा विश्वासही व्यक्त केलाय। त्याचप्रमाणे शिवसेनेची दुश्मनी नाही पण युतीची वेळ आली तर पारदर्शकता हा युतीचा पाया असेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। पुण्यात न झालेली सभा जाहिरात मागे घेण्याची नामुष्की, सदाभाऊंच्या गळ्यातला स्कार्फ अशा अनेक मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी मनमोकळी उत्तरं दिली। मुंबई महानगरपालिकेसाठी उद्या होत असलेल्या मतदानासाठी मुंबई पोलीस दल पूर्णतः तयारीनिशी सज्ज झालंय। 7200 मतदान केंद्रांपैकी 736 मतदान केंद्र ही संवेदनशील आहेत। या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा तसंच व्हिडिओ शूटिंगची व्यवस्था ठेवण्यात आली आहे। तसंच मतदान केंद्रांवर जमावबंदीचे आदेश, महिला पुरुषांच्या रांगा वेगळ्या असणार आहेत। शांततापूर्ण मतदान प्रक्रियेसाठी फ्लाइंग स्क्वॉड, क्राइम ब्रांच, एसबी ही तैनात करण्यात आले आहेत। मुंबई पोलीस दलातील 96% कर्मचाऱ्यांसोबतच SRPF, QRT फोर्स, होमगार्डचीही मदत घेण्यात येणार आहे। नाशिक महानगरपालिकेच्या 122 जागांसाठी मंगळवारी मतदान होत आहे। शहरातील दिग्गज आणि नवख्या अशा साऱ्याच उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त होणार आहे। तब्बल 851 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त होईल। मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। सातारा जिल्हा परिषदेच्या 64 जागा आणि 11 पंचायत समितीच्या 128 जागेसाठी मंगळवारी मतदान होणार आहे। मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालंय। एकूण 19,66,000 मतदार मतदानाचा हक्क बजावतील। मतदान शांततेत पार पडावं यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। अमरावती महापालिकेच्या 87 जागांसाठी उद्या मतदान होत आहे। त्यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे। 5,72,647 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील। यासाठी 627 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत। महापालिकेसोबतच अमरावतीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उद्या मतदान होणार आहे। जिल्हा परिषदेचे 59 गट आणि पंचायत समितीच्या 88 गणासाठी उद्या निवडणूक होतीये। या संपूर्ण प्रक्रियेसाठी लागणारी सर्व तयारी पूर्ण झाली आहे। महापालिकेच्या 7ही झोन कार्यालयांमध्ये महापालिका निवडणूक विभागातर्फे कर्मचाऱ्यांना निवडणुकीचं साहित्यही देण्यात आलं आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 67 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 134 गणांसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडेल। जिल्हा परिषदेसाठी 322 उमेदवार तर पंचायत समितीसाठी 583 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। मतदान प्रक्रिया उद्या सकाळी 7:30 वाजल्यापासून सुरू होणार असून प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे। प्रशासनाच्या वतीनं मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना साहित्यासह मतदान केंद्रांवर पाठवण्यात आलंय। जिल्ह्यातील 2000
1451 केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून यापैकी 118 संवेदनशील आणि 30 अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत। मतदान प्रक्रियेसाठी 16,176 मतदान कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून 21,38,080 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। रायगड जिल्हा परिषद आणि 15 पंचायत समितीसाठी मंगळवारी मतदान होत आहे आणि या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। यासाठी तब्बल 12,000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। जिल्ह्यात 1,940 मतदान केंद्र असून या ठिकाणी अधिकारी कर्मचारी मतदान साहित्यासह रवाना झालेत। मतदान शांततेत पार पडावं यासाठी प्रशासनानं तयारी पूर्ण केली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी 70 जणांवर तात्पुरती हद्दपारीची कारवाई केली आहे तर 1,093 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे। 401 जणांना नोटीसही बजावण्यात आल्यात। बोगस मतदान आणि अन्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी भरारी पथकांची गस्त राहणार आहे। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 55 जागा आणि 110 पंचायत समितीच्या जागांसाठी उद्या मतदान होत आहे। तब्बल 1536 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे। 10,67,834 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। तसंच कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं पोलीस दलही सज्ज झाले आहे। जिल्ह्यातली 52 मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत। मुंबईकरांना त्यांच्या डब्यांबरोबर एक चिठ्ठी मिळाली आहे। डबा उघडताच सापडलेल्या चिठ्ठीमध्ये एक संदेश लिहिला आहे आणि अर्थातच हा संदेश होता तो मतदानाचा। मतदान करा। मुंबईतली मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मुंबईतल्या डबेवाल्यांनी ही मोहीम राबवली आहे। त्यामध्ये त्यांनी मुंबईकरांना त्यांच्या डब्याबरोबर चिठ्ठी लिहिली आणि मतदान करण्याचं आवाहन केलं। उल्हासनगर महापालिकेच्या 78 प्रभागांमध्ये निवडणूक सुरक्षित आणि निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी पोलीस यंत्रणेनं पूर्ण तयारी केली आहे। गुन्हेगारी स्वरूपाचे उमेदवार असलेले एकंदर 30 प्रभाग संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आलेत। या प्रभागांमध्ये जादा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। निवडणुकीसाठी 2,000हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांची अतिरिक्त कुमक उल्हासनगर शहरात दाखल झाली आहे तर खबरदारीचा उपाय म्हणून 6 गुंडांना पोलिसांनी शहरातून हद्दपार केले आहे। मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पुण्यात प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। पुणे शहरात सुमारे 3,500 मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार आहे। मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी पुणे महापालिका तसंच निवडणूक आयोगानं विविध उपक्रम हाती घेतले आहेत। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी सज्ज झालेला आहे। 128 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी तब्बल 774 उमेदवार रिंगणात आहेत। शहरात एकूण 1,608 मतदान केंद्रांवर हे मतदान पार पडेल। त्यापैकी 88 केंद्र संवेदनशील जाहीर करण्यात आली आहेत। निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। मतदानाच्या दिवशी बऱ्याचदा मतदार यादीत नाव नसल्यानं गोंधळ झाल्याच्या घटना बघायला मिळतात। आपलं मतदान यादीत नाव आहे की नाही, मतदान कुठल्या मतदान केंद्रावर करायचंय असे अनेक प्रश्न पडतात। मात्र आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही एका क्लिकवर शोधू शकता। निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचं नाव, मतदान केंद्र ह्याची माहिती मिळवू शकता। उच्च शिक्षित आणि उच्चभ्रू मतदार अशी ओळख असलेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघात मतदान हे मोठ्या संख्येनं होणं अपेक्षित असतं। मात्र ह्याच ठिकाणी कमी मतदान होत असल्याचं समोर आलंय। 2012 साली कुलाब्यातील कफ परेड भागात अवघं 23.47% इतकं मतदान झालं होतं। मंगळवारी होणाऱ्या मतदानात हाच टक्का वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू आहे। विविध प्रकारे मतदानाला बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे। झी मीडिया सुद्धा या भागातील मतदारांना मोठ्या संख्येनं बाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन करतेय। 2012च्या नागपूर महापालिका निवडणुकीत शहरात अवघं 52% इतकं मतदान झालं होतं। यापैकी सगळ्यात कमी मतदानाची टक्केवारी ही शिवाजीनगर रामदास पेठ भागात झाली होती। या भागात 27% मतदान झालं होतं। त्यामुळे मतदानाचा टक्का वाढावा यासाठी नागपूरमध्ये जनजागृती अभियान राबवलं जात आहे। शहरातील विविध भागातून अनोख्या पद्धतीनं मतदारांचं प्रबोधन करण्यात आलंय।
मतदानाच्या आधी प्रभादेवीत रविवारी रात्री राडा झाला। वॉर्ड क्रमांक 194 मधील अपक्ष उमेदवार महेश सावंत यांची गाडी फोडण्यात आली आहे। अज्ञात व्यक्तींनी सावंत यांची स्विफ्ट डिझायर गाडीची नासधूस केली। सावंत यांच्या प्रभादेवीच्या वाकडी चाळ इथल्या घराबाहेर ही घटना घडली। अहमदनगर जिल्ह्यातल्या पांगरमल गावातील ग्रामस्थांनी नगर औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन पुकारलं होतं। पांगरमल इथं शिवसेना पक्षाच्या उमेदवारांना दिलेल्या पार्टीत दारूतून विषबाधा झाल्यानं आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झालाय। या प्रकरणी संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरत रास्ता रोको केलं। या प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा व्हावी, विषबाधा प्रकरणात मयत झालेल्यांच्या कुटुंबियांना 15 लाख तर अत्यवस्थ असलेल्यांना 10 लाखांची आर्थिक मदत करावी अशी ही मागणी ग्रामस्थांनी केली आहे। सातारामधल्या देशमुख नगर टिटवेवाडी भागातून 3,86,000ची देशी दारूचा साठा पोलिसांनी जप्त केलाय आणि ह्या प्रकरणी एका महिलेसह 4 जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या झडती सत्रामध्ये सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली। या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे। एकतर्फी प्रेमातून दिला जाणाऱ्या त्रासामुळे आणि घरात घुसून केलेल्या विनयभंगामुळे कोल्हापुरातील बोंद्रे नगर इथल्या गीता बोडेकर ह्या 20 वर्षीय युवतीनं गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। काही महिन्यांपूर्वीच ह्या परिसरातील एका युवतीनं छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली होती। त्यानंतर पुन्हा एकदा अशी घटना घडल्यानं परिसरात संताप व्यक्त होतोय। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 42 महिने पूर्ण झालेत, तर कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या होऊन 2 वर्ष उलटली आहेत। तरीही त्यांचे मारेकरी सापडतच नसल्याचा निषेध म्हणून पुण्यात पुरोगामी कार्यकर्ते नेहमीप्रमाणे विठ्ठलरामजी शिंदे पुलावर एकत्र आले होते। या हत्यांच्या तपासाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। सध्या राज्यात निवडणुकांचं वातावरण आहे, त्याकरता मतं मागितली जात आहेत, मात्र मत द्यायचं कुणाला असा प्रश्न पडण्यासारखे उमेदवार निवडणुकीत उभे असल्याची टीका यावेळी अनिशा मुक्ता दाभोलकर यांनी केली आहे। सगळ्यात महत्त्वाची मागणी आता अशी आहे की ज्याबद्दल हायकोर्ट देखील सातत्याने या यंत्रणांना जाब विचारतं, ते म्हणजे हे आरोपी तुम्ही का पकडत नाही? हे बॉम्बलास्टमधले आरोपी आहेत, नंतर 3 खुनांमध्ये यांचा संबंध आहे। आज कसं काही विवेकी माणसांनी त्याचा विचार मोकळेपणाने मांडायचा? म्हणजे ज्या लोकशाहीच्या निवडणुका आज आता आपण उद्या येऊ घातलेल्या आहेत, तर त्या लोकशाहीचा खरा आवाज ह्या माणसांनी उचलून धरलेला होता। तर अशा परिस्थितीमध्ये ही माणसं पकडली जाणं अतिशय गरजेचं आहे। अकोला शहरातल्या अकोटमध्ये गजबजलेल्या सोनू चौकातील झी महासेलला मोठी आग लागली। या आगीमुळे 50 लाखांचा माल जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। आग सकाळी 6:30च्या सुमारास लागली, मात्र आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची यंत्रणा कमी पडत असल्यामुळे तेल्हार आणि अकोला इथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं होतं। चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोंडपिंपरी तालुक्यातील बसनं 3 जणांना चिरडले। विठ्ठलवाडा बस स्थानकावर ही दुर्घटना घडली। एसटीच्या हैदराबाद अहेरी बसनं 3 जणांना जागीच चिरडलं, तर बसमधील 10 प्रवासी देखील यात जखमी झालेत। 65 वर्षीय केशव कुडे, 60 वर्षीय वच्छला तंटकवार आणि 16 वर्षीय ऋतिक कुंदोजवार अशी मृतांची नावं आहेत। धुळे शहराचे भाजप आमदार अनिल गोटे यांनी महिलांना कायदा हातात घेण्याचं अजब आवाहन केलं आहे। आमदार गोटे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे असलेल्या गृह खात्यालाच खुलं आव्हान देत शहरातील महिलांना आत्मसंरक्षणासाठी दांड्यांचं वाटप केलंय। जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा कुचकामी ठरल्याचा आरोप करत आमदार गोटे यांनी दंडुक्यांचं वाटप केलं। महिलांनी कायदा हातात घ्यावा असं सांगत बाकी परिमाणांची काळजी करू नये असं आमदार गोटे यांनी सांगत याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना कळवलं असल्याचा दावाही त्यांनी केलाय। धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील आर.सी. पटेल फार्मसी कॉलेजच्या भव्य मैदानावर वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन अंतर्गत आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियन स्पर्धा चांगलीच रंगली होती आणि या स्पर्धेत सब ज्युनियर मुलींच्या गटातील मुंबई संघानं पुण्यावर 3-0 विजय मिळवला। ह्या अंतिम सामन्यात मुंबई संघाकडून किरा अग्रवाल, वॅलेनिया डोमेलो, साई संके यांनी प्रत्येकी 1-1 गोल लगावला।
प्रदूषणाच्या विळख्यात भारतीय घुसमटत जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। वायू प्रदूषणामुळे तर नागरिकांना श्वास घेणंही कठीण बनलंय। दर मिनिटाला सरासरी 2 भारतीयांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती वैद्यकीय क्षेत्रातील द लॅन्सेट या नियतकालिकाच्या अहवालातून आता समोर आली आहे। 1 दशलक्षापेक्षा अधिक भारतीय नागरिक दूषित हवेमुळे मृत्युमुखी पडत आहेत। तसंच अनेक भारतीय शहरं प्रदूषित झाल्यानं ती जगातील प्रदूषित शहरांच्या यादीत अग्रक्रमांकावर आहेत, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे। मुंबई विमानतळाजवळ एक संशयित ड्रोन सारखी वस्तू हवेत उडताना दिसल्यानं एकच खळबळ उडाली होती। रविवारी दुपारी 2च्या सुमारास ही वस्तू पायलटच्या नजरेस पडली। ही ड्रोन सारखी संशयित वस्तू इंडिगो फ्लाईटच्या पायलटला दिसली। त्यानंतर त्यानं तात्काळ कंट्रोल रूमला माहिती दिली आणि या माहितीनंतर संपूर्ण प्रशासन सतर्क झालं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।